राज्य सरकारकडून सुरू केलेल्या प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत राज्यभरातून जी खेळणारी मुलं आहेत त्यांचं सिलेक्शन करून त्यांना घडवलं जात आहे आणि मुलांमध्ये एकूण 30 मुलांना तर मुलींमध्ये एकूण 30 मुलींना अशा पद्धतीनं त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग दिल्या जात आहेत। खास करून फुटबॉलवरती फोकस केला जात आहे आणि याच लहान मुलांना जे फुटबॉलचं ट्रेनिंग दिलं जात आहे त्यांना 14 तारखेला जगज्जेता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सोबत वेळ घालवता येणार आहे। त्यांच्या हस्ते त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे। मात्र हा प्रोजेक्ट महादेवाचं स्वरूप कसं आहे, राज्यभरामध्ये कशा पद्धतीने हे नेटवर्क काम करते आणि राज्य सरकार त्यावरती किती डीपली काम करते हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत ज्या प्रोजेक्ट महादेवावरती काम करतात ते टेक्निकल हेड जेडी सर आहेत। प्रोजेक्ट महादेवा नेमकं काय आहे आणि किती दिवसापासून राज्य सरकार त्याच्यावरती काम करते आणि 14 तारखेचा दिवस तुमच्यासाठी या सगळ्या फुटबॉलपटूंसाठी महत्त्वाचा असणार आहे, कारण त्या दिवशी स्वतः मेस्सी मुंबईमध्ये येत आहेत, त्यांच्या हस्ते या मुलांना स्कॉलरशिप मिळणार आहे। कशा पद्धतीचा हा प्रोग्राम असणार आणि प्रोजेक्ट महादेवा नेमकं काय आहे? नमस्कार। प्रोजेक्ट महादेवा हा जो आहे आपल्या चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस साहेबांनी लॉन्च केलेला आणि त्यांच्या विजन च्या अंडर हे चालू आहे। परेश शिवलकर आणि मी जेडी अल्मेडा आम्ही दोघं टेक्निकल हेड आहे या प्रोजेक्टचे। हा जो प्रोजेक्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामधनं आपण स्काउटिंग केलेलं आहे। 36 डिस्ट्रिक्ट जे होते आपले त्यांचे पहिले डिस्ट्रिक्ट राऊंड स्काउटिंग होते, त्याच्यातनं आपण मुलं स्काउट केले आणि तिथनं रिजनलचा आणलेले 10,000च्या वरती पोरं आलेले या स्काउटिंग राऊंडमध्ये। त्याच्यानंतर रिजनल्समध्ये 5 रिजन होते, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई। ह्यांच्यामध्ये पण सेकंड राऊंड स्काउटिंग होऊन आता लास्ट राऊंड ऑफ स्काउटिंग जे चालू आहे मुंबईमध्ये कुपरेज ग्राउंडवर 60 मुली आहेत आणि खारघरला 60 मुलं आहेत। खारघरच्या साईडला परेश शिवलकर आणि त्याची टीम आहे, या साईडला मुली आणि कोचेस माझ्यासोबत आहेत फायनल राऊंड ऑफ स्काउटिंगसाठी। ह्या 60 मुलांमधनं 30 मुलं आणि 30 मुली स्काउट होऊन फायनल स्क्वॉड आणि स्कॉलरशिप प्रोजेक्ट महादेवाचे भेटणार आहेत त्यांना। 14 तारखेला जेव्हा लिओनेल मेस्सी येणार आहेत मुंबई, हे जे पोरं आहेत 30 बॉईज आणि 30 गर्ल्स ते त्याच्याबरोबर एक छोटं क्लिनिक करणार आहे। त्या क्लिनिकमध्ये लिओनेल मेस्सी थोडं त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करेल, थोडं बोलेल, बाय चान्स खेळायला पण भेटेल आणि त्याच्यानंतर एकदा हे संपलं की मग आपल्या CM साहेबांच्या हातातनं लिओनेल मेस्सी पण तिथे असणार आहे, त्यांच्या हातातनं मुलं आणि मुलींना स्कॉलरशिप भेटणार आहे 5 वर्षासाठी। प्रोजेक्ट महादेवा हा जो प्रोजेक्ट आहे तो 1, 2, 3 वर्षाचा नाही, 5 वर्षाचा प्रोजेक्ट आहे। लॉंग टर्म डेव्हलपमेंट प्लॅन आपण ज्यांना बोलतो, ह्याच्यात मुलं मुलींना फक्त फुटबॉल नाही, होलिस्टिक अप्रोच आपण ज्याला बोलतो टू मेक बेटर ह्युमन बिंग्स, त्या विजनमधनं आपल्या CM साहेबांनी मुलांसाठी हा प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे। यंदा हा प्रोजेक्ट महादेवा सुरू होतोय, पुढचं 5 वर्षाचं एम आहे, त्यामध्ये अनेक या मुलांना अगदी देश पातळीवरती त्यांना घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र फुटबॉलच्या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या गोष्टीवरती फार करून या मुलांसाठी फोकस केला जाणार आहे आणि काय त्यांच्यामध्ये बदल घडवले जाणार आहेत येत्या काळात? फुटबॉल हा एक स्पोर्ट आहे आणि आमचं ह्याच्यात एक बिलीफ आहे की फुटबॉल असा एक स्पोर्ट आहे ज्याच्यातनं आपण चांगले माणूस आणि म्हणजे माणुसकी दाखवू शकतो। वी नीड टू क्रिएट बेटर ह्युमन बिंग्स असं बोलतो। तर फुटबॉलला पकडून आम्ही एज्युकेशनवर फर्स्ट प्रायोरिटी ठेवणार आहे, कारण एज्युकेशन त्यांच्यासाठी ब्रेड आणि बटर त्यांच्यासाठी नंतर बनणार आहे। लाईफ स्किल्सवर खूप आपण फोकस देणार आहे, कारण त्याच्यातनं त्यांचे इनर टॅलेंट्स ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत। अँड फायनली आपण जेव्हा प्रोजेक्ट महादेवा बोलतो थ्रू फुटबॉल, इट इज अबाउट म्हणजे टोटल डेव्हलपमेंट, होलिस्टिक डेव्हलपमेंट, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, ट्युटरिंग। आता जे कॅम्पमध्ये त्याचा अभ्यास पण बघायला ट्युटर्स येतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कॅरेक्टर डेव्हलपमेंट, सिम्पल ते एकटे कसे राहू शकतात, हाऊ कॅन दे टेक केअर ऑफ देमसेल्व्स। कारण आईवडिलांचं एकच एम असतात आयुष्यात, आपले मुलं कसे जगतील आणि त्यांना जगायला आपल्याला मार्गदर्शन द्यायला लागतं। तर प्रोजेक्ट महादेवा परत बोलतो, जे आपल्या CM साहेबांचं विजन आहे त्या विजननी आपल्याला मुलांना अपलिफ्ट करायचं आहे। आणि महाराष्ट्रामधनं एवढे पोरं आलेत, तुम्ही कुठले कुठले डिस्ट्रिक्ट बोला, अमरावती, यवतमाळ, पुणे, मुंबई, जळगाव, गडचिरोली, गोंदिया, सगळ्या डिस्ट्रिक्टमधनं पोरं आहेत ह्याच्यात। आणि ह्याच्यामधनं आपल्याला हे दिसतंय की फुटबॉल कुठच्या लेवलवर आहे आणि आपल्याला फक्त त्यांना थोडं लिफ्ट करायचं नॅशनल टीमपर्यंत पोचायला। ह्या प्रोजेक्टमध्ये आपण फॉरेन टॅप्स पण करणार आहेत दुसऱ्या देशांसोबत, जिथे एक्सचेंज प्रोग्राम्स, मुलं जातील तिथे खेळायला, परत येतील, कोचेस जातील, एक्सचेंज प्रोग्राम्स होतील। हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे अँड आपल्या मुलं मुलींसाठी हा एक ड्रीम कम ट्रू आहे। तर आपण बोलतो ड्रीम बिग, इट विल ऑलवेज हॅपन।
एक महत्त्वाचा प्रश्न, ग्रामीण भागातून ही सगळी मुलं सिलेक्ट झालेली आहेत आणि एवढ्या कमी वेळात त्यांना फुटबॉलवरती चांगलं काम करता येतं, त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे आणि या प्रोजेक्टची सुरुवात झाल्यानंतर अगदी काही दिवसातच म्हणजे 1.5 महिन्याच्या कालावधीमध्येच फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसोबत त्यांना वेळ घालवता येणार आहे. तुम्ही स्वतः या क्षेत्रामध्ये काम करता, किती मोठा दिवस आहे तुमच्यासाठी या मुलांसाठी? ओ लिओनेल मेसी सगळ्यांसाठी. तुम्ही कोणालाही विचारा, मुलींना विचारा, हु इज युअर फेवरेट प्लेयर, मेसी. तर त्याला भेटायला वन्स इन अ लाईफ टाईम आपण ऑपॉर्च्युनिटीज जे बोलतो, म्हणजे इट इज युनिक. आणि त्याच्या हातातनं भेटायला एक लाईफ टाईम मेमरी असते. मेन फोकस आपण मुलं आणि मुलींवरच आहे, कारण ते आपले लॉंग टर्म डेव्हलपमेंट आहेत. पण मेसीला बघून जो ड्रीम त्यांचा ॲक्टिवेट होईल, जो त्यांचं म्हणजे डिटर्मिनेशन, जो त्यांचं वे ऑफ लिव्हिंग, त्याला बघून जे इन्स्पायर होतील, दॅट विल बी द बेस्ट फॅक्टर. आणि पीपल हॅव म्हणजे सगळे थांबतायत, सगळे वेट करतायत, मेसीला कधी भेटू, काय करायचं आहे. त्यांच्या हार्डवर्क आणि टॅलेंटनी. आणि फक्त हे नाही, ह्यांच्या आईवडिलांनी पण खूप सॅक्रिफाईस केलं आहे. ते पण तिथे असतील ते बघायला. तर फक्त मुलं आणि मुली नाही, त्यांचे पेरेंट्स पण त्या साईडला असतील मेसीला बघायला. येवले सर, खूप खूप धन्यवाद. आपण या प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत ज्या मुली आत्तापर्यंत सिलेक्ट झालेल्या आहेत आणि स्वतः यावरती काम करतायत, त्यांना अजूनसुद्धा ते ट्रेनिंग दिलं जात आहे, त्यांच्याशीसुद्धा बोलणार आहोत. तू कुठली आहेस, तुझं नाव काय आहे आणि प्रोजेक्ट महादेवामध्ये समाविष्ट होताना काय नेमकी भावना होती किंवा आत्ता तुला काय काय अनुभवायला मिळालं मागच्या महिनाभरामध्ये? माझं नाव अश्विनी ठाकूर आहे. मी जळगावमधून आहे. पहिले ते जळगावमध्ये निवड चाचणी झाली होती. मग ती निवड चाचणी झाल्यानंतर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली होती. तिकडे 70-80 मुलींमधून मी इकडे मुंबईला आलेली आहे अंतिम निवड चाचणीसाठी. तो अनुभव फार भरपूर चांगला होता. त्याच्यात आम्हाला शिस्त शिकायला भेटली. तर आणि ते बाकी सगळे मुली हे यासाठी आता 60 मुली आहेत आणि त्यातून 30 सिलेक्ट होणार आहेत आणि त्या 30 मुलींना लिओनेल मेस्सीसोबत वेळ घालवता येणार आहे. त्यामध्ये तू असणार आहेस? हो, मीनी भरपूर मेहनत केलेली आहे आणि मला अजूनही मेहनत करायची आहे आणि पुढे जायचं आहे आणि भरपूर उत्सुकता आहे मेस्सीशी मिळाशी. 14 तारखेची एक्साइटमेंट आहे. हो. तू कुठली आहेस, तुझं नाव काय आणि तू या प्रोजेक्टमध्ये समाविष्ट होताना कशा पद्धतीने अनुभव घेतला आतापर्यंत आणि कशा पद्धतीने तुला इथं अनुभव येत आहेत सगळे राहताना, ट्रेनिंग घेताना? तर माझं नाव ओवी भोसले आहे. मी पुण्याची आहे. तर इकडे आल्यापासून खूप असं कम्फर्टेबल फील होतं. म्हणजे घरापाशी आल्यासारखंच वाटतं. असं नाही की करमत नाही, हे नाही, ते नाही. इकडच्या मुली पण असं लगेच आपल्याला मिक्स करून घेतात की दुसऱ्यांच्या ह्याच्यात. परत इकडे दररोज आपल्याला नवीन काही ना काहीतरी शिकायला भेटतं. अजून दररोजची ट्रेनिंग, दिवस, आपलं सगळं टायमिंग एका शेड्यूलमध्ये असतं. त्याच्याने आपल्याला पुढच्या लाईफमध्ये पण ते एका टाईम टेबलनुसार वर्क करायला इझी पडेल. 5 वर्ष यामध्ये काढायचे आहेत आणि आत्ताचं शेड्यूल कसं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही वर्कआउट करता प्रोजेक्ट महादेवामध्ये? आत्ताच्या शेड्यूलनुसार आम्हाला लवकर ॲडजस्ट करता येईल 5 वर्षामध्ये. आत्ता जर ॲडजस्ट होतं तर 5 वर्ष आम्हाला काही त्रास नाही होणार ॲडजस्ट करता. कसं शेड्यूल असतं, म्हणजे किती वाजता उठायचं आहे, किती वाजता खेळायचं आहे, किती वाजता स्टडी आहे, किती वाजता जेवण, काय शेड्यूल ठरवलं दिवसाचं? सकाळी 6:45चा वेकअप टाईम असतो. त्याच्यानंतर तुम्ही रेडी वगैरे व्हायचं, पाणी वगैरे प्यायचं भरपूर आणि मग 7:20 to 7:50मध्ये ग्राउंडपर्यंत यायचं. 8 to 10 ट्रेनिंग. मग त्याच्यानंतर तुम्हाला फ्रेश व्हायचं, फ्रेश होऊन लगेच ब्रेकफास्ट. मग 11 to 12 स्टडी टाईम. मग थोडासा डॉर्म टाईम, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी बोलू शकता किंवा घरामध्ये कॉल करू शकता. त्याच्यानंतर लंच, मग परत स्टडी टाईम, मग थोडासा डॉर्म टाईम, मग 4 वाजता स्नॅक्सनंतर जर असलं तर ट्रेनिंग असते संध्याकाळची. मग त्याच्यानंतर तुम्हाला 8 to मग नंतर 7:30 डिनर आणि 8 to 9:30पर्यंत तुम्हाला डॉर्म टाईम आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, घरी कॉल करायचं, सगळं करू शकता. 9:30 स्लीप. आतापर्यंत वेगवेगळे टप्पे झाले, सगळ्यामधून इथपर्यंत आले. आता शेवटचा टप्पा जो आहे तो 30 मुलींना सिलेक्ट करण्याचा आहे. त्यामध्ये तू असणार का आणि 14 तारखेच्या दिवसाची किती एक्साइटमेंट आहे तुझा? मला तरी वाटतं मी असेल, कारण की मी जे एफर्ट्स घेतले आहेत तेव्हापासून, तर ते मला असं वाटतं की होईल तसं काहीतरी. आणि मला 14thची खूप अशी उत्सुकता आहे, कारण मेसीला भेटायचं आहे. तर अजून हे. तू कुठली आहेस, कुठून आले आणि तुला काय अनुभवायला मिळालं आणि 14 तारखेला किती मोठा दिवस असणार आहे तुझ्यासाठी? माझं नाव शर्वरी पंकज ढेरे आणि मी मुंबईमधून आहे.
आणि माझा आयडल मेस्सी आहे आणि मला खूप उत्सुकता आहे त्याच्याशी भेटायची. प्रोजेक्ट महादेवामध्ये तुला काय अनुभवायला मिळतं? तू मूळची मुंबईची आहे, पण मुंबईमध्येच हे सगळं ट्रेनिंग होतं आहे. बाहेरून सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यातून अनेक मुली आलेल्या आहेत ज्या तुझ्या आता मैत्रिणी झालेल्या आहेत. कसं वातावरण आहे आणि काय वेगळे पण पाहायला मिळतं आहे? जसे माझ्या फ्रेंड्सने बोललं की सगळे एक दुसऱ्याला मिक्स करून घेतात, असं नाही वाटत की कोण एकटं राहतं. आणि इकडचे कोचेस खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते लोक आपल्याला हर एक चीजमध्ये हेल्प करतात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, क्लासरूम, स्टडीज, एज्युकेशन सगळ्यामध्ये. जेडी सर, मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. या सगळ्या मुलींना सिलेक्ट करताना आपल्या सरकारनं वयोगट काय ठरवलं आहे? आणि तुम्ही म्हणालात ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, तर आता या कमी वेळामध्ये मुलांना फुटबॉलमध्ये शिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टीमध्ये डेव्हलप करणं किती मोठी इन्व्हेस्टमेंट या मुलांसाठी आणि सरकारसाठी किती महत्त्वाचा हा सुरुवात म्हणावी लागेल? कारण आत्ता 5 वर्ष झाल्यानंतर या मुलांचं करिअर बघताना पुढच्या काही वर्षामध्ये आणखी मुलं इंटरेस्टेड होतील. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटतर्फाने भरपूर आहे. नंबर जर बोलायला गेलो, इट इज समथिंग म्हणजे एकदम अनइमॅजिनेबल आहे. आणि हा एक प्रोसेस असणार आहे. आता जे आले आहेत आपले अंडर 13 म्हणजे 2012-13चे बॉर्न, मॅक्सिमम 2012 बॉर्नचे जे पोरी आहेत ह्याच्यात पुढच्या वर्षी परत तसंच स्काउटिंग 13 आणि 14साठी होणार. मग तो प्रोसेस परत चालू होईल. 30 बॉईज म्हणजे 30 मुलं आणि 30 मुलींसाठी हा प्रोसेस चालूच असणार आहे. आणि हा जो ड्रीम आहे, हा जो प्रोजेक्ट आहे, तो लाँग टर्म, जसे तुम्ही बोलत, लाँग टर्म आहे आणि तो एक 2 वर्षात थांबणार नाही. आणि ह्याच्यासाठी मित्रा, VSTSF, सिडको, WIFA हे सगळे एकत्र येऊन विथ द स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्या लोकांनी हे लॉन्च केलेलं आहे. अँड खूप आभारी आहोत की तुम्ही हा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे आणि मुलं आणि मुलींना हा प्लॅटफॉर्म भेटतो आहे. आणि हा पहिल्यांदा असं होतो आहे. आणि ह्याच्यानंतर आमची इच्छा एवढीच आहे की फुटबॉल हा जो स्पोर्ट आहे तो सगळ्यांना खुश करेल आणि मुलं मुलींचे करिअर बनवायला चालू करेल. खूप खूप धन्यवाद जेडे सर आणि या सगळ्या खेळाडू मुलांचं सुद्धा आभार. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत ही सगळी मुलं राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून आलेली आहेत आणि आता या सगळ्या मुलांमधून 30 मुलं आणि 30 मुली सिलेक्ट केली जाणार आहेत. त्यांना देशपातळीवरती चांगल्या पद्धतीनं घडवता येईल, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये उतरवता येईल आणि अगदी पुढच्या काही काळामध्ये देशाच्या बाहेर सुद्धा त्यांना नेता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र या मुलांचं नशीब हे आहे की या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्येच प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसी 14 तारखेला मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यांच्या हस्ते ती स्कॉलरशिपसुद्धा मिळणार आहे. पुढच्या 5 वर्षांची ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि राज्य सरकार यावरती अगदी खोलवर जाऊन काम करताना पाहायला मिळतं. त्यामुळे या मुलांच्या भविष्यामध्ये त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने मिळवून देण्यामध्ये सरकार यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन खंडूसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.